पावन झालं चराचर मोठ्याने चला घरा चला गया चालू चला ध्वजा पावन झालं चराचर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. अभंग पाठ नाही असा एकही माणूस नाही, सर्वांच्याच परिचित असणारा अभंग आहे. कारण की कोणत्याही कीर्तनाला भजनाला सुरुवात जर करायची असेल तर रूपाच्या अभंगानं सुरुवात केली जाते आणि तो सर्वांच्या पाठ असणारा अभंग आपल्याकडं पुढं सादर केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी आपला असणारा या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व टाळकरी माळकरी गुणवान मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य अन्नदाते सर्वांच्या वतीनं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51. बरोबर आहे ना? 51. 51 म्हणजे एकट्यानं वनात नाही जायचं. 51 वर्ष आहे आणि त्या 51व्या वर्षामध्ये ज्यांच्या कृपाछत्राखाली हा कार्यक्रम साजरा होत आहे असे असणारे पूज्य गुरुवर्य लक्ष्मण महाराज दादा पुरुषोत्तम पुरीकर व वेदशास्त्र संपन्न भानुदास महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि ते तसे सर्व या ठिकाणी सेवा करणारी मंडळी गाथा भजन गुरुवर्य वैष्णव टाळकरी जनार्दनजीजा वाघोरेकर, गुरुवर्य बाळासाहेब महाराज जवळेकर, पांडुरंग महाराज, अजय महाराज पळशीकर, आप्पा महाराज लोणीकर व तसेच आनंदगावकर भजनी मंडळी. आणि या ठिकाणी जी कथा चालू आहे शिवमहापुराण कथा, शिवमहापुराण कथेचे वक्ते आहेत हरिभक्तपरायण उद्धव महाराज वाकणकर आणि सर्व असणारी उपस्थित मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज गुरुजी, पांडुरंग महाराज, जनार्दन महाराज आणि ज्यांचे आता सगळ्यांचे नावं पाठ नाहीत पण सर्वच असणारी कोणी जवळेकर मंडळी, पळशीकर आणि दत्तनगर, आणखीन फुलवाडी, लोणीकर सर्वच असणारी भजनी मंडळी आणि या सर्वांच्या वतीने असणारी सेवा आणि सेवेकरता सर्वांवर वजन पडतं असे आमचे चोपदार पाठीमागं खंबीर नेतृत्व असून उभे आहेत. विठ्ठल मागच्या वर्षी 50वा महोत्सव आपला साजरा झाला आणि यावर्षी 51व्या वर्षाला सुरुवात झाली. मग अशी संकल्पना मनात आली की 50 वर्ष पूर्ण झाली, आता 51 सुरू व्हायचं आहे म्हणून हा अभंगसुद्धा सुरुवातीला घ्यावा, पुढचं शतक पार पडेल. विठ्ठल म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. या सर्व धकाधकीच्या जीवनामध्ये आणि माणसाला मनशांती जर लाभायची असेल तर त्याकरता फक्त एक हरिनाम सप्ताह, नामस्मरण, भागवत कथा आहे हेच एक आहे. बाकीच्या ठिकाणी शांतता लाभत नाही, पूर्ण अशांतता झालेली आहे. आणि या अशांततेमध्ये जर माणसाला शांतता मिळावी असं वाटत असेल तर त्यानं नामस्मरणाकडे वळालं पाहिजे. कारण की नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे आणि सर्वांना करता येण्यासारखं आहे. नामाप्रते जगी साधन सोपे नाही. नामासारखं सोपं कोणतंच साधन नाही. पुन्हा कोणाला करता येत नाही, सर्वांना करता येत.
जिहते आहे अधिकार कलियोग उदार हरिचा नाम कलियोग उदार हरिचा नाम सकळाची येते आया अधिकार सकळाची येते आया अधिकार कलियुग उदार हरिचे नामे कलियुग उदार हरिचे तसेच आमचे मला वाटतं साऊंड सर्व्हिसवाल्याचं नाव राहिलं नाही का आणि मृदंगाचार्य गावकरीचं घेणंच लागेल का नाही ना नाही नाही बाहेर गावच्या सुवासनीला कुंकू लावायला गावातले बी लागतच असतात विठ्ठल आणि तसंच आज ज्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आलेले आहेत काय भक्तिनाथ चॅनल का विठ्ठल भक्तिनाथ चॅनल हा मुलगा आणि मुद्दाम आज त्यानं सुरुवात केलेली आहे आणि उद्घाटन तुमच्या गावामध्ये आहे महेश फासाटे डोंगरगावकर विठ्ठल सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम कोणाकोणाला आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आहे अधिकार बाळे नारे नर आदी करून वेश्याही कोणी असू द्या सर्वांना इथं काय आहे अधिकार आहे बाकीच्या सर्व गोष्टी सर्वांना अधिकार नाही तीर्थयात्रा सर्वांना करता येत नाही यज्ञ सर्वांना करता येत नाही कारण की हे साहित्य जमत नाही आता जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करता येतील पण ते पाय चांगले नसले तर तीर्थयात्रा करता येत नाही 80च्या पुढं वय झालं तीर्थयात्रा करता येत नाही म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावा या पाय तेव्हा तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रा सर्वांना करता येत नाही यज्ञ सर्वांना करता येत नाही पण नामस्मरण असं आहे की कोणाला घेता येत नाही सर्वांना घेता येतं लहान असो मोठा असो यार यार लहान थोर यति भलत्या नारी नर विचार नलगतील ताकवराती यार यार याती भलती नारी नर भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी पण पुन्हाही सांगितलं न करी त्याचे गांधेपण नारायण सिद्ध उभा तुम्ही जर या नरदेहाला येऊन नामस्मरण नाही केलं तर फार हानी आहे महाराज नरदेहाशी निधान अनायाशे लादले जाण तव सांडी सांडी अभिमान तेने समाधान पावशी नाथ महाराज भागवतामध्ये लिहितात नरदेह मिळाला ना पण नरदेह मिळाला त्याचा उपयोग सुद्धा करून घेतला पाहिजे कारण की हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही कोटी कोटी योनी कोटी कोटी योनी एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारा मग लागे किती योनी फिरावे लागतात महाराज याचं गणित सांगले नामदेव महाराजांना 84 लक्ष जन्म हिंदता 84 लक्ष जन्म हिंदता 84 लक्ष जन्म हिंदता 84 लक्ष जन्म हिंदता जन्म हिंदता 84 लक्ष जन्म हिंदता जन्म हिंडता पुढं काय घोंगडी आनंदा जर जर हा हे घोंगड सहज हाताला नाही आलं बरं फार अनायासाने मिळाले
पासायास करून सुद्धा मिळत नाही. त्याचं गणित सांगितले नामदेव महाराजांनं. किती जन्म आपल्याला घ्यावे लागतात? 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या. 9 लक्ष 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा आणि तयाचा मातेरा केलामुळे मात्र केले म्हणले लोकांना. विठाला म्हणून येऊनी नरदेहा विचारावे सार आणि धरावा पै धीर भजन मार्गी. नरदेहाला आलोत ना, नरदेह आपल्याला अनायासी मिळाला. आंधळ्याच्या सापडला देह कागटाळी न्याय नगर पाय नगर पाय घडवाले. सापडला पाय आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अवचित आपल्याला नरदेह लाभलेला आहे. पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. गंगेच्या काठावर एक माणूस असा टाळ्या वाजीत बसला होता आणि तो पुन्हा आंधळा होता. आंधळा असताना टाळ्या वाजीत बसला आणि एवढ्यामध्ये सहज त्याच्या हातामध्ये एक कावळा सापडला. आता कावळा सापडल्यानंतर त्याला अभिमान झाला. मी कावळा धरला, मी कावळा धरला. खूप अभिमान झाला. थोडंसं माणसाकडून चांगलं काम झालं की अभिमान पाठीमागं लागतो. हो, कोणाकोणाच्या मोठमोठ्याचे अभिमान लागे शुकाची आहे पाठी, बाकीच्यांची काय कथा आहे. हो, अभिमान पाठीमागं लागतो. त्याला अभिमान झाला. मी कावळा धरला, मी कावळा धरला. हुशार माणूस होता. तो म्हणला, हे बघ तुला मी 25,000 रुपये देतो. अजून दुसरा कावळा एक धरून आण, मला या औषधाला पाहिजे म्हणला. तो मला आत्ता गंगेत टाळ्या वाजायला आत्ता जातो कावळा धरतो म्हणला. पहिला हातातला सोडून दिला आणि टाळ्या वाजवीत बसला. आता किती दिवस टाळ्या वाजवल्यावर कावळा सापडन? किती जरी दिवस टाळ्या वाजवल्या तरी कावळा सापडणार नाही. अचानक हा नरदेह आपल्याला मिळाला. 184 योनी फिरत असताना आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. पावलो हा देह कागटाळे न्याय न घडे उपाय घडो आले. म्हणून नरदेह आपल्याला मिळाला, पण या नरदेहाचा सोनं करून घेता आलं पाहिजे. विठाला म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून संत आपल्याला या नरदेहाचं महत्त्व पटवून देतात की हा नरदेह सहसा मिळत नाही आणि एकदा मिळालेला नरदेह पुन्हा मिळेलच असं काही सांगता येत नाही. या नरदेहासाठी देव लोक सुद्धा इच्छा करतात. कशासाठी? नरदेहाला येण्यासाठी. देव इच्छिता ती पाय किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म व्हावा असं कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. पण जे मृत्यूलोकात आले त्यांना अशी इच्छा आहे का की आपण देव प्राप्त करून घ्यावा? नाही. आपण विषयाच्या पाठीमागं लागलो, आपण धनाच्या पाठीमागं लागलो, आपण सर्वच आसक्तीमध्ये सापडलो आणि आसक्तीमध्ये सापडल्यामुळं आपल्याला देव आपल्यापासून असलेला जवळचा दूर गेलेला आहे. वास्तविक पाहता देव लांब नाही, देव फार लांब नाही. हृदय मंदिरी शोधोनी पाहे. देव फार लांब नाही. भगवान सांगतात, मी सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनश्च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव च. माऊली त्याचा अनुवाद करतात. सर्व घट राम
गती राम हरी एक गती राम हरी एक सर्व गती राम हरी एक सूर्यप्रकाश सहस्रवदनी सूर्यप्रकाश सहस्रवदनी हरिमुख मला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सर्व सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररवी किंवा आणखी माऊली म्हणतात एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धेस पुरे अहर्निशी ते वस्तू गा मी हो म्हणून मी कोण आहे हे शोधण्याकरता दुसरीकडे जायची गरज नाही. मग मी शोधण्याकरता कोणाकडे जावं लागेल? अगोदर संतांची भेट व्हावी लागेल. संतांची भेट झाल्यानंतर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांची भेट झाल्याच्या नंतर तिथं पुन्हा सेवा घडली पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथिया नावे तरी संताया भजावे सर्वश्रेषी. इतकं सांगितल्याच्या नंतर आता बऱ्याचशा होईल पुढच्या जेथ ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा आधारवंटा तो ओळखणी सुभटा स्वाधीन करी तनु मनोजीवे चरणाशी लागावी अगरवता करावी दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले आणि तेही सांगतील किर पुशिले जेने अंतकरण बोधिले संकल्प नाही. त्या श्रीगुरूची कृपा झाल्याच्या नंतर संकल्प विकल्प मावळल्या जातात. माणसाच्या जीवनात 4 कृपा झाल्या पाहिजे. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा, अंतकरण कृपा आणि बायकोची कृपा. नाही ते नाही वाटतं नाही का? विठाला ती कृपा झाल्याशी कीर्तनाची येता येत नाही. विठाला विठाला म्हणजे याचा अर्थ जे कीर्तनाला येत नाही त्यांच्यावर कृपा झाली. विठाला विठाला म्हणून श्रीगुरूची कृपा असावी लागते. सर्व कृपा झाल्याच्या नंतर माणसाचं चित्त अंतकरण शुद्ध होत असतं आणि अंतकरण शुद्ध झालं किंवा चित्त शुद्ध झालं की त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती असते. एरवी ज्ञानाची प्राप्ती नाही तैसे चित्त शुद्ध नाही आणि वरी बोध करील काय. म्हणून चित्त शुद्ध झालं पाहिजे आणि चित्त शुद्ध करण्याकरता काय लागेल? त्याला एकच उपाय म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्यानंतर श्रीगुरूची कृपा होते आणि श्रीगुरूची कृपा झाली की आपण कोण आहोत हे ओळखले जातं. एरवी माणसं सगळे ओळखीचे असतात पण स्वतःची ओळख नसते. काय बाकीच्या सगळ्याचे मोबाईल नंबर पाठ आहेत पण स्वतःचा मोबाईल नंबर पाठ नाही. हो का? कारण की आपण आपल्यालाच विसरून गेलो. एक माणूस असणारा परगावचा होता. त्याला मराठी भाषा येत नव्हती आणि तो तेलंगणाचा असल्यामुळे एका महाराष्ट्रात आला आणि एका माणसाकडं घोड्याची सेवा करण्याकरता राहिला. मग त्याच्याकडे एकच काम त्या घोड्याला पाणी पाजायचे त्याला हरभरा द्यायचा काय जे असेल ते. पण त्याला घोडं म्हणतात हे त्याला माहीत नव्हतं. एके दिवशी काय झालं त्याला सांगितलं पाणी दाखवून आण घोड्याला. त्यानं ते सोडला आणि तिथं पाण्यामध्ये नेऊन उभा केला. उभा केल्याच्यानंतर ते पाणी काही पेईना. याला वाटलं याच्या तोंडात लगाम आहे. लगाम असल्यामुळे याला काय ना पाणी पिता येणार. यानं लगाम काढून घेतला. आता ते बांधलेलं घोडं हो एक जागेवर बांधलेलं इतके दिवसानं हरभरा खाणारं आणि घोडं सुटल्यावर काय सोय न राहतो होय ते. काय घोडे सुटले सैराट महाराज. कोणीच कोणाला मोजायला तयार नाही असे घोडे. विठ्ठल त्याने ते लगाम काढून घेतला की घोडं उधळलं आणि जे पळून गेलं पुन्हा सापडलं नाही. मग तो माणूस रस्त्याला यायचा आणि कोणाला म्हणायचे असा लगाम दाखवायचा. अहो अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. ते लगाम दाखवायचा. म्हणजे घोड्याचं नाव माहीत नाही, लगामाचं नाव माहीत नाही आणि ज्याच्या घरी जातो त्याचंही नाव माहीत नाही. आणि आपलं तेच झालंय. हाका मारितो ज्याच्या नावे
आणि त्याचे नावच नाही ठावे विठाला. मग ज्याला हाका मारायची ज्याचं नाव माहीत नाही त्याचं नाव माहीत करण्याकरता आजचा हा अभंग आहे. काय आजचा अभंग कशासाठी आहे? ज्याच्या नावानं आपण हाका मारतो, ज्याला आपल्याला ओळखायचे, त्याला आपल्याला पाहायचे, तो कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, त्याच्यासाठी हा अभंग आहे. तो अभंग म्हणजे अभंगाचं पहिलं कडवे. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता वाकावं लागते. त्याचं कारण मी गोळ ठेवायला कोणाला जवळ ठेवतच नाही. कशामुळे जवळ ठेवत नाही? एक पोरग ठेवलं तो गोल द्यायसाठी मला. त्यानं काय करायचं ते गोल द्यायचा मला आणि मी इकडे तिकडे पाहिले की त्या नाकात बोट घालायचं. पुन्हा ते गोळ मला तेव्हापासून मी ठेवतच नाही कोणाला. विठाला रूप पाहता लोचने सुख झाले व साजणे. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी साजणे हा शब्द वापरलेला आहे. पुन्हा कोणाकरता वापरला? ज्याचं रूप पाहिलं आणि समाधान कोणाला झालं. साजणे हा शब्द स्त्रीवाचक आहे. मग ज्ञानेश्वर महाराज का स्त्री होते का? नाही, ज्ञानेश्वर महाराज स्त्री नव्हते. पण तरी पण ज्ञानेश्वर महाराजांनी सखे, साजणी असे शब्द वापरलेले आहेत. मग साजणी म्हणजे मैत्रीण. आता मैत्रीण कोण आहे? ज्ञानोबारायाची मैत्रीण कोण आहे? कारण की कोणतीही मैत्रीण एखादी, आता दिवाळीच्या सणाला काही मैत्रिणी येतात आणि मैत्रिणी आल्याच्या नंतर सर्वजणी एके ठिकाणी बसतात आणि एका ठिकाणी बसल्याच्या नंतर एकमेकाची कुशलता विचारित असतात त्या. आणि त्या दिवाळीच्या सणाला एका मुलीचा मालक असणारे त्या सणाला आल्याच्या नंतर सगळ्यांची उत्सुकता त्या मुलीला विचारले, तुझे मालक कोणते, तुझे मालक कोणते. बैठकीमध्ये असे मालक बसले, त्या मुलीचा पती आणि 10-5 मैत्रिणी अशा बाजूला बसलेल्या आहेत. आणि पहिला काळ होता की पहिल्या काळामध्ये महिला पुढे येत नव्हत्या. आता या लाडक्या बहिणीनं माणसं चट मागं टाकलीत. आता कोण पुढं बँकेत गेले की गर्दीत यायची, नंबर पुन्हा त्याच्याच आधी लाडकी बहीण, दुसऱ्याचं कामच नाही. लाडकी बहीण जीवाची दही. विठाला मग त्या मैत्री एके ठिकाणी बसल्या आणि त्या एकमेकाला विचारू लागल्या. मालक बैठकीत बसलेले आणि खिडकीमधून असे एकमेकाला दाखवू लागल्या. ज्या मुलीचे मालक होते त्याला बाकीच्या विचाराच्या बोट दाखवायच्या, तो मालक, तुझे मालक ते आहेत का? बैठकीत बरेच बसलेले होते. त्यावेळेस तिनं असं मान हलवायची, नाही म्हणायची. पुन्हा दुसऱ्याकडे बोट दाखवलं, तिनं मान हलवायची, नाही म्हणायची. आणि ज्यावेळेस स्वतःच्या पतीकडं बोट दाखवलं की त्यावेळेस ती मानही हलवली नाही म्हणली नाही आणि होय म्हणली नाही. कळालं का? वासुदेव महाराजाला कळालं वाटतं. हुंक म्हणले ना ते. ज्यावेळेस त्या मालकाकडं बोट दाखवलं त्यावेळी ती हो म्हणली नाही आणि नाही म्हणली नाही. त्याचप्रमाणे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे श्रुतीनं बोट दाखवलं, त्या श्रुतीला सुद्धा त्याचं वर्णन करता आलं नाही. काय म्हणू लागली श्रुती?
श्रुती नेती नेती श्रुती नेती एक गोविंद एक गोविंद रे अनुमानेना त्या श्रुतीला सुद्धा वर्णन करता आलं नाही. असा असणारा जो परमात्मा, मग ज्ञानेश्वर महाराजांची सखी कोण, त्या सखीला विचारित असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अनेकशी उदाहरण दिलेले आहेत. जिला विचारलं ती सखी म्हणजे तिचं नाव आहे बुद्धी. काय तिचं नाव आहे? बुद्धी. हो, बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. आपल्याला जे काही ज्ञान होते हे कशामुळे होतं? बुद्धीमुळं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. जे काही कळतं ते बुद्धीनं, कारण की अंतःकरणाचे धर्म आहेत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे बुद्धीनं परमात्म्यापर्यंत जायचं, पण परमात्म्यापर्यंत बुद्धी जात नाही, ही विषयांच्या नादी लागते. बुद्धी बौद्ध्या चुके परी एवढी वस्तू चुके, परमात्म्यापर्यंत जात नाही. म्हणून ही बुद्धी काय करते? विषयाकडे जाते. आणि विषयामध्ये काय आहे? विषयामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही. विषय ओढी भुलले, विषय ओढे भुलले जीवा, आता यांचे कोण करेला देवा. विषय ओढी भुलले जीवा, आता याची कोण करेला देवा. नुपजे कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नर दे कोण सुख धरिले संसारी. या बुद्धीनं विषय आत्मसात केले. आत्मसात केल्यानंतर बुद्धीनं पुन्हा निश्चय करायचं बाजूला राहिले आणि ती विषयाच्या नादी लागली. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. जीवाला फक्त विषय गोड, विषय निंब बहु गोडी आला. भजन गुळ तो मज कडू झाला. वित्त हानीचा गळा झेंडू आला. असत्य अशुद्धाचे येतात ते गरवडावो. म्हणून ही बुद्धी त्या विषयाकडे धावत गेली, परमात्म्यापासून बाजूला गेली. पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत. हे साजनी हा शब्द वापरलाय बरं का. बुद्धीला साजनी हा शब्द वापरलाय, मैत्रीण म्हणून शब्द वापरलाय. हे साजनी, तुला जर देव पाहायचा असेल तर ज्या योग्यानं जो दुर्लभ आहे तो देव तू पाहायला जाय. कोणाला? योग्याला जो दुर्लभ आहे. दुर्लभ तो म्या देखला
साधने. योग्यानं जो दुर्लभ आहे, परमात्मा सुलभ आहे का सर्वांना? नाही. योग करणं सोपं आहे का? योग करणं सुद्धा सोपं नाही. कारण की योगाच्या वाटाने जे लोक निघाले ना, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. तहानिया तहानाची पियावे, भुकेल्या भुकची खावे, अहोरात्र व्हावे मवावारा. योग साधणं सोपं आहे का? आपल्याला 3 टेमाचा चहा सुटत नाही, ती योग साधणं सोपं आहे का? योग फार कठीण आहे. पण जो योग करून सुद्धा ज्यांना साध्य झाला नाही तो परमात्मा मी पाहिला असं कोण म्हणते? ती बुद्धी म्हणते, त्या साधनेला सांगते. एवढंच नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे, हे साधने मी त्या देवाला पाहण्याकरता काही काही पक्षाला सुद्धा विनंती केलेली आहे. कोणत्या कोणत्या पक्षाला विनंती केली? काही ठिकाणी कावळ्याला सुद्धा विनंती केलेली आहे. कावळ्याला काय विनंती केली? पहिलं तो गे कामों को पता है, पहिलं तो गे कामों को पता है, पहिलं तो गे कामों को पता है, पहिलं तो गे कामों को पता है. निजकुन के माये सांगता पहिलं तो गे कामों को पता है, पहिलं तो गे कामों को पता है. शकून माये सांगता ये सांगता, शकून माये सांगता ये सांगता, उरे काहू बोलता है, उरे काहू ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याला सुद्धा विनंती केली. अरे तू शकून सांगतोस का? सांग म्हणले. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. जसं पहिल्या वेळेस जुन्या काळामध्ये जर दिवाळीच्या वेळेला मुलीला न्यायला मूळ यायचं असलं ना, की एखादा पक्षी येऊन बसायचा, कावळा येऊन बसायचा, त्यावेळेस त्या मुलीनं पक्षाला सुद्धा विचारायचे, मूळ येणार का? जर येणार असलं तर तू उडून जाय. तसं माऊलीनं सांगितलं, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, सत्य सांगे गोठे विठो येईल काय. हे पक्षीराज, हे कावळ्या, खरं सांग म्हणले, पांडुरंग परमात्मा येईल का? तो मला भेट देईल का? मग तो परमात्मा जर येणार असेल तर त्याची खून काय आहे? देव आला ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा संसार अशी. ज्याच्या घराला देव आला त्याच्या संसाराचं वाटोळं होते. ते म्हणतात हे कशाला, मग कशाला? संसार देव नाही आलेला बरा. देवाची ते खून करावे वाटोळे, देवाची खून आहे. पण काय वाटोळं करतो देव? काय म्हणतील, देव आमच्या घराला आला आणि वाटोळं केलं. एखाद्याच्या घरी आलं म्हणले आमची गायच मेली, देव त्याच्यासाठी येत नाही. एखाद्याच्या घरी आला आमच्या शेळीचं दूधच देईना, त्याच्यासाठी देव असतो का? देव त्याच्यासाठी नाही. देवाची खून आहे, देवाची ते खून करावे वाटोळे. पण कोणतं वाटोळे? आपणा वेगळे राहून दे. तो काय करतो देव? ज्याच्या हृदय मंदिरामध्ये आला त्याला आपल्यापासून दूर ठेवित नाही. तो काय करतो? आपल्या स्वरूपामध्ये मिळून घेतो. विठ्ठल प्रत्येक गोष्टी अशा आहेत की आपल्याला मिळाल्या पण त्या बाजूला राहतात. काय, एखादा पदार्थ आपल्याला मिळाला पण पदार्थ बाजूला राहतो. पण देव जर आपलासा झाला तर पुन्हा ते देव बाजूला होत नाही. म्हणून संत आणि देव हे दोन्ही घराला आलेच पाहिजे. काय, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव घरा आला भक्ती सन्माने पूजेला. संत घराला आले पाहिजे आणि देवही घराला आला पाहिजे. आता तुम्ही म्हणता दोन्ही एकदम कशी येतील? येतात. एका गुरुच्या शिष्याच्या पुढं गुरु आणि देव दोन्ही एकदाच येऊन उभा राहिले. उभा राहिल्याच्या नंतर त्या शिष्याने विचार केला, आता देवाला नमस्कार करावा आधी का गुरुला नमस्कार करावा? पण त्यानं असा विचार केला की ज्या गुरुमुळे आपल्याला देवाची ओळख झाली, मग अगोदर कोणाला नमस्कार करावा? गुरुलाच नमस्कार करावा. ज्या गुरुमुळे आपल्याला गायनाची साथ मिळाली अशा गुरुलाच नमस्कार करावा. म्हणून गुरुजीला विठ्ठल त्या
आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, अगोदर श्री गुरुला नमस्कार केला आणि गुरुला नमस्कार केल्याच्या नंतर वर डोकं करून पाहतो तर देव दिसणार. मग देव का रुसले होते का पळून गेले? देव पळून गेले नाही, देव रुसले नाही. गुरु गोविंद दोनों खडे का केलं गो पाय, बले हरी गुरु के जीन गोविंद दियो मिलाय. देव आणि गुरु दोन्ही एकच दिसू लागले. ही खरी परीक्षा आहे. विठाला म्हणून ज्ञानेश्वर महाराज प्रत्येकाला विनंती करतात, हा परमात्मा मला ओळखायचा आहे, पण ओळखण्याकरता त्याला रूप पाहिजे ना. काय ज्याला ओळखायचे त्याचं रूप माहीत पाहिजे. हो, ज्या गावाला जायचं त्या गावाचं नाव माहीत पाहिजे, त्याचा पत्ता पाहिजे. मग तो देव कसा आहे त्याचा जर विचार केला तर देवा नाही रूप, देवा नाही रंग नाही रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्या देवाला रूप नाही, देवा नाही, रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव कुठे. म्हणून रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिर घोराया. त्या देवाचे दोन स्वरूप आहेत, एक सगुण आणि एक निर्गुण. सगुणाची सेवा करायची आणि निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. जनार्दन महाराज ह्या काही गुरुजींच्या कोटीत आमच्या परभणीकरांच्या. विठ्ठल आहे विठ्ठल. सेवे तो सगुण आणि ज्ञेय तो निर्गुण. सगुणाची सेवा करायची आणि निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. कारण की निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अगोदर सगुणाची सेवा करावीच लागेल. काय सगुणाची सेवा करावीच लागेल, एकदम निर्गुणाचं ज्ञान प्राप्त होणार नाही. निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जिव्हा धडे. म्हणून अगोदर सगुण आणि निर्गुण, त्याही पुन्हा मूर्त आणि अमूर्त. आता जाऊ द्या, पुढं खूप विस्तार आहे त्याचा, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे रूपाबद्दल आपल्याला सांगायचं. त्या देवाचं रूप कसं आहे. एका ठिकाणी सांगितले, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्या देवाला जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी पाहता आणि पाहणे हे दोघेही राहत नाही. पाहणारा राहत नाही आणि पाहतेपणाही राहत नाही. उरला तो फक्त निर्गुण परमात्मा. आता त्याला उरला सुद्धा म्हणता येत नाही, निर्गुणाला काहीच म्हणता येत नाही, निर्गुणाला नावं ठेवता येत नाही आणि निर्गुणाचं ज्ञान फक्त ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. म्हणून सेवा सगुणाची करायची आणि निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मग त्या परमात्म्याचं रूप पाहायचं आपल्याला. त्या रूपाचा जर विषय पाहिला तर त्याला रूप नाही. काय नाही, रूप नाही. पण अभंगाचं सांगितले, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. ज्या डोळ्यांनी रूप पाहिलं त्या सगुणाचं रूप पाहिलं. काय डोळे सुद्धा कशात येतात, सगुणामध्ये येतात. मग सगुणामध्ये असणारे डोळे, चर्मचक्षुचे डोळे, हे फक्त सगुण रूपामध्ये देवाला पाहू शकतात. ज्ञानचक्षुचे डोळे आहेत ते फक्त निर्गुणाला पाहू शकतात. म्हणून सगुण आणि निर्गुण हे दोन्ही नाहीत, आलक नाहीत बरं का. काय सगुण आणि निर्गुण दोन्ही वेगळे नाहीत. मग तुम्ही म्हणतात एकदा सगुण सांगतात एकदा निर्गुण सांगतात, पुन्हा वेगळे नाही म्हणतात. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणते, सगुण निर्गुण एक सगुण मनो निर्गुण रे तुझा सगुण मनो की निर्गुण रे तुझा सगुण मनो की निर्गुण रे तुझा सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक
म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण दोन्हीचं एक रूपानं आणि भजन केलं ना की तो सगुणही कळतो निर्गुणही कळतो. म्हणून त्या रूपाची ओळख करण्याकरता अगोदर सगुणाचं भजन करायचं आणि सगुणाचं भजन करीत असताना निर्गुणाची प्राप्ती होते. म्हणून त्या निर्गुणाची प्राप्ती झाली की ते रूप पाहण्याकरता हे डोळे काम करीत नाहीत. रूप पाहता लोचेनी, पण त्या सगुणाचं आणि अंतर्ज्ञानानं जर पाहायचं असेल तर अध्यात्मज्ञानानं त्याला निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून घेतलंय. तो हा रे श्री हरी आणि पाहिला डोळे भरी. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. साजनी या शब्दात बुद्धीचा उल्लेख केलेला आहे. या बुद्धीला कळालं की ज्या परमात्म्याचं रूप पाहिलं इतकं सुख झालं, इतकं सुख झालं. मग तो परमात्मा कोण आहे, त्याचं नाव काय आहे, त्या अभंगाचे दुसऱ्या विठ्ठल परमा, विठ्ठल परमा, विठ्ठल परमा, दुसऱ्याकडे सांगितलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याचंच नाव विठ्ठल, त्याचंच नाव माधव. अनेक प्रकारचे नाव, एका माणसाला 2-4 नावं टोपण नावं असतात. तसं तो हा विठ्ठल बरवा, पण इथं उल्लेख केलाय तो म्हणजे लांबचा झाला आणि हा म्हणजे जवळचा. तो हा विठ्ठल, तो हा म्हणजे आत्मतत्वानं आत्मबोधामध्ये असलेला तो विठ्ठल, जो सर्वांच्या शरीरामध्ये व्यापक रूपानं असणारा तो विठ्ठल. ज्यांच्या शरीरात विठ्ठल नाही त्याला उचलून न्यावं लागते, म्हणजे लगेच काडी लावायला. हो, म्हणजे विठ्ठल नसला एक प्रमाणे पार. विठ्ठल नाही जय शरी वाया कागा जन्मले संसारी. विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणावे. विठ्ठल नाही जय शरीरे वाया कागा जन्मले संसारी. विठ्ठल आहे जय नगरी ते अरण्य जाणावे. म्हणून प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठल रखुमाई कोणत्या गावात नाही? तुमच्या गावात नाहीत का? इथं आहे का विठ्ठल रखुमाईची मूर्ती? नाही. नसली तरी पुढच्या वर्षी सप्ताहाला येऊस तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर साजरं करा. मी सांगत नाही, मी अभंगच म्हणून दाखवला. विठ्ठल नाही जय नगरी. आता पुढचं मी नाही सांगत आता. हो, विठ्ठल आणि हे करू शकतात महिला मंडळ. काय महिला मंडळ करू शकतात. आणि आमच्या गजानन महाराजची साथ असल्यावर तर होणारच ना. बालासाहेब महाराजांची गुरुजीची सगळे साथ असल्यावर होणार नाही का? होणारच. पुढच्या वर्षी पांडुरंगाचं मंदिर झालंच पाहिजे. विठ्ठल खरं सांगा तुम्ही आता वाण कशाला देणार संक्रांतीला? कोणत्या देवाला वाण देणार? सगळे का पंढरपूरला जाणार का? नाही. सगळ्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही. मग एका जणीनं जर 12 महिन्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे ठुलेत सासून मंदिर होणार नाही का? आणि भाऊ बी साथ करतेनच ना. मग लाडके भाऊ
विठ्ठल विठ्ठल. वाण द्यायच्या टायमाला पांडुरंगाकडं रुक्मिणीकडं जातातच ना, म्हणून पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर आपल्या गावात असलंच पाहिजे. मला माहीतच नव्हतं आतापर्यंत नाही म्हणून, पण आज उघडं झालं. तरी पण काही हरकत नाही. इथून पुढे बरे होईल. आता पुढचं तुम्ही सांगा. विठ्ठल म्हणून विठ्ठल रखुमाईचं मंदिर पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही सगळेजण सहकार्य करून जसं जमेल तसं पण विठ्ठल रखुमाईची प्रतिष्ठापना पुढच्या वर्षापर्यंत करा. ही माझी एक विनंती आहे तुम्हाला हात जोडून. विठ्ठल हा काय आदेश म्हणून नाही, हुकूम म्हणून नाही, काहीच नाही. प्रेमाची विनंती आहे आणि सगळ्या करताय. कारण की विठ्ठल रखुमाईच्या वाण देण्याकरता कोणी पंढरपूरला जातात, कोणी कुठं जातात, पण सर्वांना जाणं शक्य नाही. म्हणून गावामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर असलं पाहिजे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो आणि हा हृदयामध्ये असणारा जो विठ्ठल आहे तो आणि बाहेरचा असणारा विठ्ठल, दोघांचं एकत्रीकरण करायचं म्हणजे हृदय मंदिरामध्ये तो आणायचा. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पण हे करण्याकरता याला पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. आणि ते पुण्य काय लागतं? अभंगाच्या तिसऱ्याकडे बहुत सुकृताची जोडी जोडी, 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 बहुत सुकृताची जोडी जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा याच्याकरता काय लागतं? बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. देवाचं नाव तोंडाला यायला पुण्य लागतं. किती पुण्य लागतं याचं माप करता येत नाही. बहुत सुकृताची जोडी, अनंत जन्माचं असणारं सुकृत, अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि त्याच्या पुढे सांगितलं रावरंक हो का उच्चेनीची याती भक्ती विनमाती मुखी. त्याच्या काय करायचं म्हणले? जर भक्ती नसेल त्याच्या तोंडात माती पडली तरी काही हरकत नाही. पण ज्याच्या मुखात नाम आहे त्याचं घर सुद्धा मंदिर बनलं जातं. मंदिर एवढंच नाही, ज्याच्या घरामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. टाळो कोणाच्या घरी वाजत येत? वैष्णवा घरी सर्व वैष्णवा घरी सर्व काळ सदा, जन जनची टाळ सदा, जन जनची टाळ सदा, जन जनची टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा, जनगणती टाळ सदा, जनगणती टाळ सदा, जनगणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. किंवा भाग्यवंता घरी भजन भजन पूजन. जो भाग्यवान आहे
त्याच्या घरी भजन पूजन असतं आणि जो अभागी आहे त्याच्या घरी कर्कशा भांडणं तंडणं. दुसरं काय असणार आहे? नेहमी कर्कशाच असतो. त्याच्या घरी प्रसन्नता अजिबात राहत नाही. एका गावामध्ये देवीचं मंदिर होतं आणि त्याच गावात पुन्हा दुसरं एक देवीचं मंदिर होतं. 2 मंदिरं होती. त्या 2 मंदिरामध्ये एका मंदिरामध्ये दर्शनाला जायचं इतकी लाईन लागलेली होती, जवळजवळ 100 लोकांची लाईन. मग एक आळशी माणूस होता. तो म्हणला, ही लाईन कशाची आहे? म्हणले लक्ष्मी आई साहेबाची, देवीची. देवीच्या दर्शनाला लाईन. तो म्हणला 100 लोकांत आपला कहा नंबर लागायचा? मग बाजूला एक मंदिर आहे, ते कशाचं आहे? म्हणलं देवीचंच आहे, पण ते होतं अवदशीचं. तो म्हणलं ही बी देवीच आहे ना. मग तिथं गेलं की नंबरला लागू तर इथं जायचं, मुंडकं टाकायचं, झालं दर्शन. गेलं ना ते. गेल्याच्या नंतर आता कोणीच नव्हतं, त्या देवीला भक्त नव्हतं कोणी. हे गेल्यावर असं मुंडकं ठेवल्याच्या नंतर देवीनं आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यावर तो म्हणला, देवी आतापर्यंत मी इतक्या देवाच्या पाय पडलो पण कोणी आशीर्वाद दिलाच नाही. ती म्हणली तुझ्यावर कृपा आहे म्हणली माझी, जा. कोणाची कृपा आहे ती? अवदसाची. हे निघालं, इतका आनंदात घरी निघालं. घरी निघाले ती येतात, त्याचे पोर आले तिकडून पळत म्हणले, बाबा आपलं घर पेटलं, आपलं घर पेटलं. अवदसाची कृपा. विठ्ठल. बऱ्याच घरात अवदसा निर्माण झाल्यात महाराज, काय सांगा आता. हो, एका कथाकारानं सांगितलं, एका माणसानं सून म्हणून लक्ष्मी म्हणून घरी आणली. कोण? सून. लक्ष्मी म्हणून सून घरी आणली, पण शेवटी ती अवदसाच निघाली. त्यालाच बाहेर काढलं ज्यानं आणलं त्याला. हो, आता हे लय उघड करून सांगायसारखं नाही बरं काय. विठ्ठल. बऱ्याच अशा अवदसा निघाले की त्याने ज्यानं आणलं त्यालाच बाहेर काढून दिले. कोणी कोठ्यात, कोणी ढोराच्या वाड्यात. हे कशामुळं? ह्या अवदसा. लक्ष्मी म्हणून सून घरात आणली, पण पुढे अवदसा निघाली त्यालाच बाहेर काढलं. विठ्ठल. पण आम्ही पुण्य केले म्हणले. किती पुण्य केले? बहुत सुकृताची जोडी. आणि त्याच्यामुळं देवाचं नाव आमच्या तोंडाला आलं, म्हणून विठ्ठली आवडी. हो, कारण की आवड लागते. देवाकरता काय लागते? आवड लागते. किती आवड लागते? त्याला दुसरं काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतं, प्रेम. शबरीच्या ठिकाणी काय होतं? काही पूजा करण्याकरता संदेह होतं, काही होतं, पात्र होते, काहीच नाही. त्या शबरीनं उष्टे बोरं गोळा करून ठेवले होते. उष्टे ते बोरं इतके गोळा करून ठेवले कशासाठी? ती कथा जास्त नाही सांगितली. शबरी के बेरा हा. सुदामी की चावल, शबरी के बेरा सुदामी की चावल, रुत रुत भागल आवे, चल बिगड़ा घर जावे, खवरी चल बिगड़ा घर जावे, चल बिगड़ा घर जावे, चल बिगड़ा घर जावे. त्या शबरीनं बोरा गोळा करून ठेवले होते की परमात्मा येणारे, परमात्मा येणारे, प्रभू रामचंद्र येणारे, अशी सारखी ती वाट पाहत होती. आणि वाट पाहत असताना एक दिवस तो दिवस उजडला आणि प्रभू रामचंद्र त्या शबरीच्या घरी आले. आल्याच्या नंतर शबरीनं ते बोरं देऊ लागली ना, त्यावेळेस लक्ष्मणानं अडवलं. म्हणले उष्टे बोरं खाता का? त्यावेळेस म्हणले उष्टे बोरं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले उष्टे नाही. तिनं सांगितलं मी उष्टे केलेले नाही, फक्त गोड असले ते बाजूला ठेवले आणि आंबट बाजूला ठेवले. हे बोरं आणलेले आहेत. आणि त्याच बोराला प्रभू रामचंद्राने स्पर्श केला आणि लक्ष्मणानं स्पर्श केला नाही. त्या दिव्य औषधीमुळे लक्ष्मणाला शक्ती लागली आणि प्रभू रामचंद्राला ती शक्ती कामी आली. थोर प्रेमाचा भूकेला हाती दुष्काळ हाती दुष्काळ याला, थोर प्रेमाचा भूकेला हाती दुष्काळ हाती दुष्काळ याला, हाती दुष्काळ थोर प्रेमाचा
भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. देवाच्या घरी काय कमी आहे? सगळं कमी आहे, सगळं भरपूर आहे, पण प्रेमाची मात्र काय आहे? कमतरता आहे. हाची दुष्काळ तयाला. म्हणून प्रेम देवाचे देणे आणि देहभाव जाय जेणे. त्या देवाला काय लागतं? फक्त प्रेम लागतं. आणि त्यानं आवडीनं फक्त त्याचं नाम गायलं पाहिजे. जी बंडोबाचा अभंग आहे, पांडुरंगबा ती म्हणतील, हो कोणता? एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एकदा म्हणत तो आता. एक गाव आम्ही विठोबाचे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. अनेकात का म्हणा येते, अनेकात का म्हणा येते, अनेकात का ओढणी वाटा ओढणी वाटा तुझ्या मधुचारा. अधिकत का म्हणायचे, अधिकत का म्हणायचे, अधिकत का म्हणायचे, ओढणी वाटा सुख मधुसारा, ओढणी वाटा सुख मधुसारा. कशामुळे सांगितलं? प्रेम असणारं प्रेम, त्या भजनामध्ये असणारं प्रेम. भजन म्हणत असताना सुद्धा काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेमाविनं भजन, नाकाविनं मोती, अर्थाविनं पोथी वाचून काय. म्हणून देवाला आवडतं ते प्रेम. शबरीचं प्रेम होतं म्हणून उष्टे बोरं सुद्धा खाल्ले. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिरलेनीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. याच्याकरता काय लागतं? पुण्य लागतं. म्हणून बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि हा जो परमात्मा आहे तो कसा आहे, तो किती सुखाचा आगर आहे. अभंगाच्या शेवट सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर. बाप रखमा देवर, सर्व सुखाचा आगर असणारा त्याच्याकडे खूप भांडार आहे. असा तो परमात्मा आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपली वेळ संपलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हा अभंग मंगलपर प्रकरणातला असा आहे. आणि मंगल 3 प्रकारचं असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि एक आशीर्वाद रूप मंगल. या 3ही मंगलाचा या अभंगामध्ये समावेश आहे. म्हणून हा अभंग पहिल्यांदा घेतलेला आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सेवा संपलेली आहे. पण एक पुन्हा सूचना सांगायची. कोणती सूचना सांगायची? की पुढच्या वर्षी विठ्ठल रुक्माईचं मंदिर झालं पाहिजे. आणि तुम्हाला एक सूचना आहे पुन्हा, जर तुमच्या गावामध्ये कोणी सहकार्य करीत नसेल तर विठ्ठल रुक्माईची विठ्ठल रुक्माईची मूर्ती देणारा एक माणूस आहे. काय? कोणत्याही गावाला तो विठ्ठल रुक्माईची मूर्ती देतो. मंदिर बांधायचं तुमचं काम. पण गंमत अशी झाली,
बालासाहेब गुरुजी एका गावात मी सांगितलं असं की त्या गावात विठ्ठल रुक्माईची मूर्ती नाही आणि तिथं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर मी जाहीर केलं की तो माणूस मूर्ती द्यायला तयार आहे आणि खरोखर तो माणूस आला त्या गावामध्ये आणि तो मला माझ्याबरोबर चला पंढरपूरला, मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन देतो. पण काय लोकांचा विचार आला मला गावावाल्याचे, ते म्हणले हे बघा दुसऱ्याकडून मूर्ती घेण्यापेक्षा आपण काही इतके दरिद्री आहेत का म्हणले, अहंकार जागा झाला ना त्याचा, दरिद्री आहेत का म्हणले, मग आपल्याला काय करता येत नाही. आणि खरोखर बालासाहेब महाराज त्यांनी ती मूर्ती आणली, मंदिराचं बांधकाम सुरू केले. त्या गावाचं नाव आहे कानफोडी, वॉटर फाट्याजवळ आहे. हां, त्या आता सध्या मंदिराचं काम सुरू झालं आहे आणि तो माणूस आजही तयार आहे. कुठेही मूर्ती ज्याला पाहिजे असेल विठ्ठल रुक्माईची मूर्ती द्यायला तो तयार आहे. पण तुम्ही सुद्धा तेच म्हणणार की आम्ही काही कमी आहेत का, आम्ही तर कोणाचे सासरे आहेत, कोणाचे जावई आहेत, कोणाचे कोण आहेत, आता लांब नाही सांगायचं. हो, पण आम्हाला काही कमी आहे का म्हणले. हो, आमच्या गावचे कोण आहेत म्हणले. हां, विठ्ठल असो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असे प्रभू तुमचे केले. हे कीर्तन सिद्धी नेले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथे माझे जे उरले पायिकपणा आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज. आणि वेळोवेळी त्यांनी फोन करून ही तारीख घेतली आणि मी त्यांना जरी म्हणलो महाराज मी आता लय म्हातारा